आणि थेट आता आपण जाणार आहोत तपोवनात। तिथे सयाजी शिंदे अभिनेते दाखल झालेले आहेत। तिथल्या वृक्षतोडी प्रकरणी सयाजी शिंदेंनी आज वक्तव्य केलं होतं। काही झालं तरी झाडं तोडू देणार नाही, वृक्ष तोडू देणार नाही, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली होती। आणि आता त्याच तपोवनाच्या ठिकाणी आता सयाजी शिंदे पोहोचलेले आहेत। आपण बघतोय लोकांचा मोठा प्रतिसाद आहे त्यांना। पर्यावरण प्रेमींनी त्यांच्या भोवती गर्दी केलेली आहे या सगळ्या जागेची पाहणी करण्यासाठी आणि विशेषतः या सगळ्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सयाजी शिंदे तिथे आता पोहोचलेले आहेत। आणि या तपोवनाची जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या 35 एकर जागेवरची झाडं तोडून तिथे रेस्टॉरंट उभारण्याचा घाट देखील घातला जातोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि विशेषतः पालिकेने यासाठी 220 कोटींचा एक टेंडर सुद्धा काढलेला आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी पालिकेवर हे मोठे आरोप केलेले आहेत। सगळे पर्यावरण प्रेमी आज तिथे जमलेले होते आणि त्यातच आता सयाजी शिंदे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। सयाजी शिंदे यांचं या सगळ्या पर्यावरणाच्या बाबतीत काम मोठं आहे। त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेक वृक्ष लागवडीचे उपक्रम केलेले आहेत आणि विशेषतः जेव्हा तपोवनाची जागा खासगी विकासकाला देणार आहे किंवा तिथली वृक्षतोड होणार आहे असं जेव्हा कळलं होतं तेव्हा त्यांनी अगदी आक्रमक भूमिका घेतलेली होती। आणि त्याच आक्रमक भूमिकेनंतर आता स्वतः सयाजी शिंदे त्या तपोवनातल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत जिथली वृक्षतोड केली जाणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर NDTV मराठीवर आपण बघतोय। सयाजी शिंदे आता तपोवनात पोहोचले, त्या ते माध्यमांशी काय संवाद साधतात, काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर आपण काही वेळापूर्वी सुद्धा बघितलं NDTV मराठीवरच अनेक पर्यावरण प्रेमींनी आपला संताप व्यक्त केलेला होता। NDTV मराठीशी बोलताना पर्यावरण प्रेमींनी सरकारवर आरोप तर केलेच, सोबतच जे आम्ही एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका सुद्धा घेतलेली होती। आणि आता आपण बघतोय या तपोवनातल्या वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा वाढता विरोध लक्षात घेता ते स्वतः तिथे पोहोचले आहेत। आता ते काय संवाद साधतात, नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। प्रांजल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आहे तो सध्या चांगलाच गाजतो आहे। 1825 झाडं तोडण्याचा खरं प्रस्तावित आहेत आणि त्याला वृक्षप्रेमींकडून कडाडून विरोध केला जातोय। तपोवन हा खरं तर असा परिसर आहे जिथे प्रभू श्रीरामचंद्राचं इथे वास्तव्य होतं आणि इथेच खरं तर आता पुढच्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2026 पासून कुंभ पर्वाला सुरुवाती होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी साधूंसाठी ही जागा लागणार आहे, त्यांच्यासाठी आरक्षित जागा आहेत आणि त्या पार्श्ववरती ही झाडं तोडली जातील असं सध्या प्रस्तावित आहे। दरम्यान पर्यावरण प्रेमींकडून याला कडाडून विरोध केला जात असतानाच आज पर्यावरण प्रेमी अभिनेते म्हणून ओळख असलेले सयाजी शिंदे हे इथे दाखल झालेले आहेत। सर्व झाडांची ते पाहणी करतायत। त्यांच्यासोबत पर्यावरण प्रेमी जे नाशिकचे स्थानिक आहेत ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। घोषणाबाजी ही केली जाते, वृक्षतोडीला विरोध दर्शवला जातोय। हातात प्रत्येकाचे फलक देखील आहेत। नाशिक वाचवा, तपोवन वाचवा अशा फलकांवरती मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे। दरम्यान एकीकडे ही सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे आपण बघितलं तर वृक्ष तोडण्याचं महापालिकेकडून प्रस्तावित आहे, पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध केला जातोय। तर आता या जागेवरती साधूग्राम नाही तर चक्क 35 एकर जागेवरती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरती प्रदर्शन केंद्र, बँक्वेट हॉल उभारण्याचा घाट हा घातला जात असून 220 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून राबवण्यात येते असाही आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। 33 वर्षांसाठी ही जागा जी आहे ती खासगी विकासकाला दिली जाईल अशी देखील चर्चा आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच पर्यावरण प्रेमी हे चांगले संतप्त देखील झाल्याचं बघायला मिळत आहेत। आता आज सयाजी शिंदे नक्की काय भूमिका घेत आहेत, काय ते महापालिका प्रशासनाला, कुंभमेळा प्राधिकरणाला इशारा देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद। आता सयाजी शिंदे नेमके माध्यमांशी काय संवाद साधतात, काय प्रतिक्रिया देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। थेट तपोवनातनं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य बघतोय। या सगळ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आता स्वतः सयाजी शिंदे तिथे पोहोचले आहेत आणि आता कदाचित ते माध्यमांशी संवाद देखील साधू शकतात। आपण बघतोय सरकारच्या या निर्णयाविरोधात, या प्रस्तावाविरोधात मोठा रोष बघायला मिळतोय कारण मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमींची उपस्थिती तिथे आहे आणि सरकारवर काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत। विशेषतः कोटींच्या कोटींमध्ये टेंडर्स काढण्यात येत आहेत, खासगी विकासकाला ही सगळी जागा देण्याचा घाट घातला जातोय असे अनेक आरोप होत आहेत आणि विशेषतः ह्या सगळ्या पलीकडे जाऊन झाडांची जी कत्तल होणार आहे, जवळपास
1800 पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे आणि त्याच वृक्षतोडी प्रकरणी पर्यावरणप्रेमी आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. बघतोय की जेव्हा ही बातमी आली होती तेव्हा सर्व स्तरातनं टीका होऊ लागलेली होती. आता हा निर्णय पुन्हा बदलला जातो का, नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण बघतोय सामाजिक माध्यमातले अनेक नेते असतील किंवा सामाजिक माध्यमात काम करणारे अभिनेते असतील त्यांच्याकडनं सुद्धा याला अगदी तीव्र विरोध करण्यात आलेला होता आणि सयाजी शिंदे यांनी सुद्धा अगदी कडाडून या सगळ्या कत्तलीला विरोध केलेला होता. आणि आज प्रत्यक्ष विरोध दर्शवण्यासाठी आपली ठाम भूमिका मांडण्यासाठी सयाजी शिंदे तपोवनात पोहोचले. झाडे वाचवा, तपोवन वाचवा या आपल्या पुढे घेऊन जायचं आहे. पत्रकार बांधवांची विनंती आहे की आपण थोडंसं मागे सरकलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल, चर्चा करता येईल, चालत चर्चा करता येईल. सगळ्यांना विनंती करतो खाली बसा. आपल्याला ही संधी आज सयाजीराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला चांगला मेसेज देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शांतता राखायची आहे. सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे. पत्रकार बांधवांना देखील विनंती करतो की आपण थोडंसं जर एक पाऊल जर मागे गेला आपण बघतोय की तिथल्या नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी हातात फलक घेतलेले आहेत. सरकारचा निषेध करणारे एकीकडे फलक आहेत तर वृक्षतोड करू नका, वृक्ष वाचवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे, पर्यावरण वाचवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतोय की या सगळ्याचा वाढता विरोध लक्षात घेता आता सर्व स्तरातनं या सगळ्या वृक्षतोडीसाठी मोठा विरोध होताना बघायला मिळतोय. कारण तपोवनातल्या झाडांची कत्तल हा प्रामुख्यानं मुद्दा आहेच. सोबतच ही सगळी जागा साधुग्रामसाठी नव्हे तर खासगी विकासकांना तिथे हॉटेल्स डेव्हलप करण्यासाठी, रेस्टॉरंट डेव्हलप करण्यासाठी दिली जाते असा आरोप देखील काही पर्यावरणप्रेमींकडनं व्यक्त केला जातोय. त्यातल्या काहींशी आपण काही वेळापूर्वी संवाद देखील साधलेला होता. NDTV मराठीच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला आणि त्यावेळेला आपण बघितलं की या सगळ्यांनी तीव्र भावना व्यक्त केली. आमचा विकासाला विरोध नाहीये, मात्र विकासासाठी झाडांची कत्तल नको अशा पद्धतीची भूमिका ही सगळ्या पर्यावरण प्रेमींनी घेतली आहे. हा कुठल्याही पद्धतीचा राजकीय मुद्दा नाही तर हा सामाजिक मुद्दा आहे. हा येणाऱ्या पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणत त्यांनी या सगळ्या वृक्षतोडीचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. नाशिककरांचा जो तपोवन वाचवण्यासाठी जो लढा उभा केलाय त्यांनी, झाडं वाचवण्यासाठी जे मनस्थिती दाखवली आहे सगळ्या संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी पूर्णपणे आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराईच्या म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत त्यांच्या वतीनं आमचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिककरांचं नुकसान होईल. त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काय अभ्यास केला, जो काय वाचलं ऐकलं त्याच्यामुळे मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला शासन म्हणतं की झुडपं काढणार, झुडपं कोणते काढणार नाही, झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमले गेले मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारने जास्त तोडलाय. त्याचं दुर्दैव हे आहे की सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती पोल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेडीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहेत. आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना.
पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ती 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाबतीत मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना फक्त तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघाल तर कुठला साधुग्रामन कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर 12 वर्षांनी होतं कुंभमेळा. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो. पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच प्रश्न आहे. प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो. त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे, परंतु हे दुसरीकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं आता ते काल म्हणत होत्या मॅडम, आयुक्त मॅडम की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले? म्हणजे पहिले झाडं, आता झुडपं, झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतले झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे. तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये. आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाहीत, ती माणसंच नाहीत मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका आणि आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीनं मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरणप्रेमीच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. काय प्रश्न? एक विनंती होती, आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली या विषयावर, त्यांच्या कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांची काय भावना आहे शासन स्तरावरती आम्हाला नाही. आता इथून सांगितलं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. आता मला ते 10 वेळा या म्हणतील, परत एकदा या, परत या. ते ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्याही यांचं काय असतं ते ट्रीटमेंट बंद झाले. हॅलो. तर ते असा मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना. मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जनभावनेला काय माझं कशाला की नाशिककर एवढे जमले त्यांना काही किंमत आहे का नाही. आणि मी त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलो. 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे. आणि आणि 30 इयर्स प्लस 35 एकर सगळे 35 एकरचे झाडं बघायचं आहे. काय 14 नोव्हेंबरला काढले. 30 इयर्स प्लस 3 वर्ष असं. इथं आता इथं कसला मेळावा होणार आणि कसलं
उद्योगपतींचा मेळावा आणि 24 तारीख घेतली. उद्योगपतींचा मेळावा आहे. असो कोणी असो, आता तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहात का? तुम्ही काय घेऊन जाणार आहे का? होतच होता ना, हे झाडं अबाधित राहून कुंभमेळा होतच होता ना, सर, मग आत्ताच या झाडांवर झाला काय? अजून एक माईक होता ना सर. इथं एक्झिबिशन सेंटर वगैरे जे तुम्हाला करायचे एवढे मोकळे मैदान आहे, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते जुने, ते आता पडलेले आहेत, तिथं कोणी राहत नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरी असेल, मसरूळ असेल, तुमचं गांधीनगर असेल, ह्या ज्या जागा आहेत ज्या तुम्ही म्हणता आता पार्किंग आणि स्वयंसेवकसाठी करणार आहे, तर ह्या टेम्पररी तुमच्या 12 दिवसासाठी, 12 दिवसानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन सेंटर, तुमचे जे काही तुम्ही माईस हे करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बांधा. पण तपोवन झाडं तोडून तुम्ही काय वन नष्ट करताय आमचं? आणि आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे, आज ठिकाणी जेवढे सगळे जेवढे नाशिककर जमले, पत्रकार असतील, पोलीस, सगळ्यांचीच भावना आहे की नाशिक शहराचं जे नाक आहे, नाशिक शहराची शान आहे, ते तपोवन आहे. आणि तपोवनामधलं वन आहे आम्ही कदापि नष्ट करणार नाही, करू देणार नाही. आणि जर कोणी करणार असेल तर त्याला पहिले कुऱ्हाड आमच्या सर्व समस्त नाशिककरांच्या अंगावर चालवावं लागेल, आणि तर तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याला आम्ही सर्वच विरोध करू. सरांनाही मी सांगते हे कसं आहे, आम्ही आता उद्या किंवा परवा एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सगळ्या नाशिककरांना समोर आम्ही एक PPT प्रेझेंटेशन करणार आहोत. त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे, कारण की ही जी जागा आहे ही छोटे झुडपं असू दे, मोठे झुडपं असू दे, परंतु ही साधुग्रामसाठी नाहीच आहे. इथे साधूंना वसवण्यात येणार नाहीये. इथे माईसचा हब हा इथे होणार आहे. आणि या पद्धतीच्या म्हणजे या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आम्ही इथे PPT प्रेझेंटेशन करणार आहोत, लवकरच हे करणार आहोत, हे मी सरांनाही सांगू इच्छिते. आहे आधी लाल फुल्या मारायच्या, म्हणजे यमाने येऊन सांगायचं याला मी उचलणार आहे, असं हे झाडाला फुल्या मारायच्या तुला मी आता उचलणार आहे असं सांगतात. नंतर हिरव्या फुल्या मारलेल्या दिसतात. ठीक आहे, चेष्टासाठी झाड नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं, नंतर राम आला, नंतर कृष्ण आला, नंतर साधू आले, नंतर जे काय असेल ते. त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे, नंतर बाकीचे आले काय गेले काय त्यांनी काय फरक पडत नाही. त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करू नका. मी काही फार बोलणार नाही. हा एवढाच भाग आहे की आधी या नाशिककरांची संपूर्णपणाने फसवणूक केलेली आहे. आणि ही फसवणूक होत असताना आपल्याला माहिती आहे, आधी झाडांचं मार्किंग केलं, नंतर ती जनसुनवाईचं नाटक केलं. जनसुनवाई झाली 24 तारखेला, यांनी ऑलरेडी टेंडर काढलं होतं 14 तारखेला, त्याचं बिडिंग क्लोज केलं होतं 21 तारखेला. झूमवरती त्यांनी ते ऑनलाईन बिडिंग क्लोज केलं. आणि आता 24 तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली. जनसुनवाईत सांगतात 1700-1800 तोडू, कमीत कमी तोडू. ऑलरेडी 35 एकर भुईसपाट केलं जाईल हे तुम्ही टेंडर काढलंय आणि 33 वर्षासाठी दिलेलं आहे ते. म्हणजे आत्ताचा तो सोडाच, यानंतरचा 12 वर्षानंतरचा कुंभमेळा कुठे घेणार आहात? मग तेव्हा भावना, लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींचं काय करणार आहात? या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तपोवनाच्या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं झुडपं काय छोटी झुडपं तोडून आणखीन काय सांगू, त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं बस. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय की गवताच्या काडीला हात लावताना सुद्धा त्यांची विचारपूस करा आणि त्यांना काहीतरी त्याचा मोबदला द्या, मगच गवताच्या काडीला हात लावा. म्हणजे इथं तुम्ही एवढी मोठी मोठी झाडं फुल्या मारून टाकताय, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हे लक्षात घ्या. हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. हे परत परत सर, नाशिककरांची जी भावना आहे सर्वांची, तुम्ही जे आमच्या मताशी सहमत आहात. इथं पर्यटन केंद्र नको आणि इथं कोणत्याही प्रकारचं एकही झाड तोडता कामा नये. हा जो संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष पुढे नेण्यासाठी तुमची साथ आम्हाला मिळणारच आहे. आम्ही विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील आणि मंत्रिमंडळाच्या लोकांना तुम्ही एकदा आव्हान तुम्ही आता केलेलं आहे जाहीर, परंतु एकही झाड तोडू नये हाच संघर्ष आहे. आणि पर्यटन केंद्र 220 कोटी रुपये इथं खर्च करता कामा नये, यासाठीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हॅलो, नमस्कार. आपण सगळ्यांनी पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. किती कमी जागेमध्ये किती लोक भाविक त्याच्यामध्ये ऍड होतात, तसं सर्व नाशिककरांनी खरंच पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे जर ठेवला तर आपल्या एकही झाड
कापलं जाणार नाही. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की आज जेवढे पर्यावरण प्रेमी आलेले आहेत त्या सगळ्यांना एवढंच हवं की कोणीतरी येऊन सर्वसामान्यांची गोष्ट ऐकावी. कारण आमच्या सर्वसामान्यांच्या मताला काही किंमत आहे की नाही. सगळेजण वेळ काढले त्या दिवशी सुनावणी सुद्धा सोमवारच्या दिवशी ठेवली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की रविवारी ठेवली असती तर वर्किंग डेचे लोक जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहिले असते. 1000 लोकांनी कंप्लेंट केली, फक्त 200 कॅपॅसिटी असलेली तिथे हे केली होती. म्हणजे दरवेळेस वाटतं की पर्यावरण प्रेमी काय करतात, सुरुवातीला येतात आणि नंतर कंटाळा येतो असं करतात. माननीय कुंभमेळा मंत्री इथे आले होते. त्यांनी सांगितलं इथे जर का तुम्हाला साधुग्राम घ्यायचं नसेल, झाडं तोडायचं नसेल तर तुम्ही आम्हाला पर्याय सांगा. साहेब हे बघा आमचा पर्याय समोर 2 तासात कुंभमेळा मंत्री गेल्यानंतर 2 तासात आम्ही पर्याय दिलेले. तपोवनातील वृक्षतोड न करता 2 पट मोठे साधुग्राम तयार करता येईल. तर जागा कुठे आहे साहेब? नेहरू मसरूळची जागा आहे, गांधीनगरची जागा आहे, पंचवटी पांजरापोळची जागा आहे, संभाजीनगरला 45 मंगल कार्यालय आहेत. तिथं 1200 एकर जागा साधुग्राम साठी आधीच आरक्षित केलेली आहे. सर 1200 एकर जागा अधिग्रहण केलेली आरक्षित केली असताना प्लस 54 एकर करू शकत नाहीत काही. आणि नांदूर नाक्याजवळच्या शेत जमीन इथे घेऊ शकतात. अशी अनेक जागा आम्ही यांना दाखवून दिलेली. आणि माननीय कुंभमेळा मंत्री म्हटले जर का तुम्ही आम्हाला जागा दाखवून दिली तर पर्यावरण प्रेमींचं म्हणणं ऐकायला आम्ही इथं तपोवनात येणार. साहेब तुम्ही आले, आमची विनंती आहे कुंभमेळा मंत्र्यांना या माध्यमातून की त्यांनी इथे यावं आणि आम्ही ज्या जागा दाखवले त्याच्यावर विचार करावा. आणि हा जो छुपा अजेंडा लावलेला आहे साधुग्रामच्या नावाने, साधूंना फसवणं चालू केलेले यांनी. साधूंना न फसवता, जनतेला न फसवता इथे एकही झाड न तोडता तर या पर्यायी जागांचा विचार करावा. सर समजा जर काही यांनी ऐकलं नाही तर इथं तपोवनात आमच्या बरोबर तप करण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर यावं अशी आम्हाला विनंती. तर सर तुम्ही याच्यावर सांगा कधी येऊ शकता तुम्ही. अरे इथलं झाड कधी तुटू देणार नाही असा प्रसंग आला. मला कधी पण बोला, मी गेली 10 वर्ष इथे येतोय ना, 10 वर्ष येतोय हे सगळं बघितलंय. 2016ला मुंगुटीवारांचं आमचं एक बंधन झालं होतं तेव्हा 5000 मुलांना बेलाची झाडे घेऊन मिरवणूक काढायची होती आणि बेल वाढवायचा होता. अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला. तर एक अशा पद्धतीने डिसिजन घेऊ शकतात. मुद्दा काय तुम्ही कोण आले कोण हा मुद्दा नाही आहे. आम्ही सरळ आहोत, साधी माणसं ही साधू संत असतात. एक मिनिट एकदम अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडतोय मी. सयाजी दादांनी सर्वांना सांगू इच्छितो की 54 एकरचं जे एक्झॅक्टली साधुग्राम आहे त्या 54 एकरच्या साधुग्राम मधली 35 एकर जागा या कमर्शियल यूज साठी दिली गेलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये नाशिककरांची आणि समस्त साधू समाजाची पण नाशिक महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे. या संदर्भातलं लवकरात लवकर कागदपत्रांसह माहिती आणि आमचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला ओपन चॅलेंज आहे आणि आव्हान आहे की त्यांनी 1 to 1 बसून या विषयावर चर्चा करावी आणि खरी जी माहिती आहे ती प्रशासनाने नाशिककरांना द्यावी. धन्यवाद. इकडे पाणी करून घ्या ना पहिला बरं का. दरम्यान आपण बघत होतो सयाजी शिंदे आता तपोवनात दाखल झाले आहेत आणि झाडं तोडणाऱ्यांना माफी नाही असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय. झाडं तोडल्यास नाशिकचं मोठं नुकसान होईल, त्यामुळे झाडं हीच खरी साधू संत आहेत. त्यामुळे आता झाडं तोडायची नाहीत, आम्ही इथलं एकही झाड तोडू देणार नाही, गवताची काडी सुद्धा इथली उचलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा तपोवनात जाणार आहोत तर सयाजी शिंदे माध्यमांशी संवाद साधतायत. 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5000 मुलांना बेलाचा रोपं देऊन आम्ही
मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलं की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथलं एकही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नाही. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले ह्याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही ह्याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर, कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपलं कोणाच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला हे घ्या बैठक, आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तुटू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहेत. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाही तर खेळाडू असो, नाही तर ॲक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, एवढी माफक अपेक्षा आपली. नाशिकचं क्लायमेट जे आहे, जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते. असा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून